चला तर मग हे समजून घेऊया. आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो महाराष्ट्रातल्या घराघराशी जोडलेला आहे. तो म्हणजे आपली लाडकी लाल परी आणि तिच्यात होणार एक खूप मोठा बदल. हो, नक्कीच. हा बदल खरंच खूप मोठा आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं परिपत्रक क्रमांक 03/2026 नुकतंच समोर आलंय. दररोज एसटीने प्रवास करणाऱ्या 65 लाख प्रवाशांचा कागदी पासेसकडून डिजिटल काय म्हणतात त्याला, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच एनसीएमसी कडे जाणारा हा प्रवास कसा असेल हे आपण बघणार आहोत. अगदी बरोबर. आणि या बदलाची खरी व्याप्ती समजून घ्यायची असेल तर आपल्याला आधी सध्याच्या व्यवस्थेकडे पाहावं लागेल. हो, म्हणजे सध्याची व्यवस्था किती मोठी आहे याचा विचार केला तर. हो ना. एसटी महामंडळ दरमहा तब्बल 13 कोटी प्रवासांना सेवा देतं. यात महिला सन्मान किंवा अमृत ज्येष्ठ नागरिक अशा 35हून अधिक सवलतीच्या योजना आहेत. 35? बापरे. हो, पण जुन्या पद्धतीत एक मोठी अडचण होती. हस्तलिखित पासेस आणि बनावट आधार कार्ड दाखवून सवलतीचा गैरफायदा घेण्याचं प्रमाण खूप जास्त होतं. त्यामुळेच प्रशासकीय कामात वेळ जायचा. वेळ तर जायचाच, पण महामंडळाचं कोट्यावधी रुपयांचं नुकसानही होत होतं. इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. हे जे नवीन एनसीएमसी कार्ड आणले त्याची रचना खूप वेगळी आहे. यात ऑफलाईन आणि ऑनलाईन असे 2 प्रकार आहेत. हो, आणि हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. पण मला एक सांगा, जर एखाद्या खेड्यात इंटरनेटच नसेल तर हे स्मार्ट कार्ड कसं चालणार? हा प्रश्न नक्कीच पडू शकतो. याचं उत्तर कार्डच्या ऑफलाईन वॉलेटमध्ये दडलंय. ऑफलाईन वॉलेट म्हणजे कार्डमधील एका छोट्या चिपवर तुमचे पैसे आधीच सेव्ह केलेले असतात. म्हणजे तिथे नेटवर्कची किंवा रेंजची गरज नाही. अजिबात नाही. त्यामुळे ग्रामीण भागात इंटरनेट नसतानाही वाहकाकडची तिकीट देणारी जी ETIM मशीन असते त्यावर फक्त हे कार्ड टॅप केलं की लगेच तिकीट निघतं. ही खूपच प्रॅक्टिकल सोय आहे. आणि या नव्या कार्डमुळे ते जे बोगस पास वापरणारी लोक होते त्यांना कसा आळा बसणार आहे? त्यासाठी या कार्डला थेट सरकारी डेटाबेसशी जोडलंय. म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सरल पोर्टलशी विद्यार्थ्यांचे पास जोडले जातील. अच्छा, म्हणजे थेट डिजिटल जोडणी. हो. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्ड आधारशी लिंक असेल तर दिव्यांग प्रवाशांसाठी असलेल्या UDID म्हणजेच युनिक डिसेबिलिटी आयडीशी त्यांचे पास जोडले जातील. यामुळे बोगस लाभार्थी आपोआप बाद होतील. हे तर उत्तमच आहे. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे कार्ड सगळ्याच प्रवासासाठी चालणार आहे. सगळ्या प्रवासासाठी म्हणजे कसं? समजा एखादा प्रवासी सिंधुदुर्गच्या छोट्या खेड्यातून एसटीने प्रवास करून मुंबईत आला तर तो त्याच एका कार्डवर मुंबईत मेट्रो किंवा बेस्ट बसनेही प्रवास करू शकतो. हे सगळं ऐकायला खूप भारी वाटतंय, पण मला एक प्रश्न पडतोय, याला काही विरोध वगैरे झाला नाहीये का? तसं बघायला गेलं तर कारण या कार्डसाठी 199 रुपये नोंदणी फी घेतली जाते ना. जे लोक आधीच मोफत प्रवास करतात त्यांच्यासाठी फी जाचक वाटू शकते. छत्रपती संभाजीनगरमध्ये यावरून काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केल्याचंही वाचनात आलं होतं. हो, आणि हा विरोध स्वाभाविक आहे. परिसर या संस्थेचे रणजित गाडगेळ यांनी याच अनुषंगाने एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय. कोणता मुद्दा? त्यांच्या मते समाजात तंत्रज्ञानाची सवय नसलेला एक मोठा वर्ग आहे. केवळ डिजिटल प्रणाली समजत नाही किंवा ही शुल्क परवडत नाही म्हणून कुणालाही प्रवासापासून वंचित ठेवता कामा नये. हा एक खूपच महत्वाचा आणि संवेदनशील मुद्दा आहे. नक्कीच. पण दुसरीकडे जर आपण या संपूर्ण प्रकल्पाच्या आर्थिक आणि तांत्रिक व्याप्तीकडे पाहिलं तर आकडे थक्क करणारे आहेत. कसे काय? EBIX टेक्नॉलॉजीजला 140 कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलंय आणि NSDL पेमेंट बँकेची यात मोठी भूमिका आहे. बापरे, 140 कोटी? हो. या प्रणालीतून वार्षिक सुमारे 2000 कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार होतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बस मार्गांचं नियोजन करण्यासाठी महामंडळाला प्रवाशांचा अतिशय अचूक डेटा मिळेल. तर या सगळ्याचा अर्थ काय? हा केवळ एक तांत्रिक बदल नाही, तर सार्वजनिक वाहतुकीतील पारदर्शकता आणि आर्थिक शिस्तीच्या दिशेने घेतलेली एक खूप मोठी झेप आहे. अगदी बरोबर. ज्यांना नवनवीन गोष्टी समजून घ्यायला आवडतात त्यांच्यासाठी हा एक उत्तम आहा मोमेंट आहे. कारण ग्रामीण भारताची जीवनवाहिनी असणारी आपली एसटी आता खऱ्या अर्थाने पूर्णपणे डिजिटल होत आहे. पण जाता जाता या सगळ्या विषयावर एका महत्वाच्या प्रश्नाचा विचार व्हायलाच हवा. कोणता प्रश्न? या नवीन प्रणालीमुळे प्रवाशांच्या प्रवासाच्या सवयींचा अचूक डेटा सरकारकडे जमा होणार आहे. हो, ते तर आहेच.
जेव्हा गावाकडच्या एसटी पासून ते शहरातील मेट्रोपर्यंतचा आपला प्रत्येक प्रवास एकाच कार्डवर नोंदवला जाईल, तेव्हा या अफाट डेटाचा वापर नागरिकांच्या हालचाली ट्रॅक करण्यासाठी होऊ शकतो का? हा एक मोठा प्रश्नच आहे. आणि अशा सेंट्रलाइज सिस्टीममध्ये आपल्या प्रवासाच्या गोपनीयतेचं म्हणजेच प्रायव्हसीचं नक्की काय होईल? हा एक असा विचार आहे ज्यावर भविष्यात नक्कीच चर्चा व्हायला हवी.